बरं, सेवापती, सेवापती म्हणजे काय? तर पत्नीनं पतीची सेवा करणं किंवा आज्ञेत राहणं याला म्हणतात सेवापती. महाराज, पतीची सेवा केल्यावर काय होतं? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तर ती देवावर सत्ता चालू शकते. तुम्ही इथं सगळ्या महिला मंडळी बसल्या, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, खरं खरं बोलायचं, खरं खरं उत्तर द्यायचं. मग मला सांगा, सकाळी उठल्यावर आपल्या पतीचं दर्शन घालतात, त्याने हात वरती करावर. वा वा वा, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. बरं, इथून पुढे कोण कोण घेणार? त्यांनी हात वरती करावर. नाही घेणार तुम्ही? नाही. विठाला विठाला आपल्या पतीचं आपण दर्शन घेतलं पाहिजे, आपल्या पतीच्या पाया पडलं पाहिजे, आपल्या पतीची सेवा केली पाहिजे. आणि आपल्या जीवनात पतीच्या सेवेला खूप महत्व आहे. आपल्या देशामध्ये पतीच्या सेवेला खूप प्राधान्य आहे. दुसऱ्या देशात कशावरून नाही म्हणतो? कारण महाराज, एकदा काय झालं, स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला गेल्यानंतर एक अमेरिकन स्त्री तिचे पती गेल्यानंतर तिच्या पतीच्या कबरला वारा घालत होती. एका रुमालानं वारा घालत होती. आणि महाराज स्वामीजींचं लक्ष तिच्याकडे गेलं. महाराज स्वामीजी कुणाकडेही पाहत असताना शुद्ध भावाने, शुद्ध विचारांनी पाहिजे. आणि म्हणाले, स्वामी विवेकानंद म्हणाले की तिचे पती मरण पावले तरी ती पतीच्या कबरला वारा घालते. किती पतीची सेवा, काही संस्कृती. तिथे गेले आणि म्हणाले, तुम्ही किती पतीची सेवा करता? तुमचे पती वारले आहेत तरी तुम्ही त्यांच्या कबरला वारा घालता. किती पतीची सेवा. ती काय म्हणाली महाराज माहिती का? असं म्हणले होती, हसायला लागली. त्यावेळेस स्वामी म्हणाले, काय झालं? त्यावेळेस ती म्हणाली, कसली सेवा आणि कसलं काय? मग स्वामी विवेकानंद म्हणाले, का वारा घालताय? त्यावेळेस ती म्हणाली, वारा घालते पण मी वारा घालते याचं कारण वेगळं आहे. यांची कबर लवकर सुकावी आणि मी दुसरं लग्न करावं. विठाला इतर देशामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये इतका मात्र फरक आहे. मग आपल्या देशामध्ये पतीच्या सेवेला खूप प्राधान्य आहे. लक्ष देऊन आहे का? एकदा काय झालं, एक साधू महात्मा तपश्चर्येला बसला. एका झाडाखाली तपश्चर्येला बसले. तपश्चर्या आटोपली आणि महाराज त्या तपात एवढी ताकद होती की त्या झाडावर एक बगळीन बसली होती. त्या बगळीनं लक्षात आली का? बगळीन म्हणजे कोण? आली का लक्षात? बगळीन कोण? बगळ्याची बायको म्हणजे बगळीन. ती बगळीन बसलेली होती. बगळीनं त्या साधूच्या अंगावर विष्ठा केली, घाण केली. महाराज साधूला राग आला आणि महाराज तप असणाऱ्या साधूकड क्रोधही असतो. ज्याने क्रोध घालवला तो खरा वैराग्य मूर्ती. महाराज तितक्याच रागानं साधून त्या बगळीकडे पाहितलं. महाराज पाहितल्या बरोबरच त्या बगळीन जागेवर राग झाली. महाराज साधूचा अहंकार वाढला की मी कोणालाही जळून राग करू शकतो. मी रागानं कोणाकडे पाहितलं तरीही. साधूचा अहंकार वाढला, माझ्यासारखं दुसरं कोणी नाही. आणि महाराज ज्ञानाबरोबर अहंकार आला की ते ज्ञान काही कामाचं नसतं. त्याच्याने नामदेवराय असं म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकांची. किंवा अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. अहंकार आल्यावर वाया गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनात सगळं काही करायचं पण अहंकाराचा वारा सुद्धा लागू द्यायचा नाही.
साधूचा अहंकार वाढला. कारण महाराज जिथं अहंकार येतो तिथं सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. साधूला अहंकार झाला, माझ्यासारखा मी तर माझ्यासारखं दुसरं कोणी नाही. लक्ष देऊ नाही का? माझ्यासारखा मी तर माझ्यासारखं दुसरं कोणी नाही. ते साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी एका घरी गेले आणि त्या घरातील स्त्री होती पतिव्रता. मग साधून आरोळी ठोकली, भिक्षा देवी मा. मग महाराज ती पतिव्रता स्त्री म्हणाली की साधू महाराज 1 तास थांबावं लागेल, कारण माझ्या पतीच्या जेवणाची वेळ झाली आहे आणि मग तुम्हाला भिक्षा वाढावी लागेल. महाराज साधू महाराज म्हणाले तुझ्या पती इतकं महत्वाचं आहे का ग? मग महाराज ती पतिव्रता स्त्री म्हणाली की साधू महाराज मी पतिव्रता आहे आणि पतिव्रत स्त्रीचं आद्य कर्तव्य आहे की सगळे काम बाजूला ठेवायची आणि पतीची सेवा करायची. महाराज साधू महाराज थांबले आणि तिकडून साधू महाराजांनी आवाज दिला, पण इकडून पतीनेही आवाज दिला, भाजी वाढा. भाजी वाढली, जेवण आटपला, हात धुतला. मग ती भिक्षा वाढण्याकरिता साधू महाराजाकडे गेली. भिक्षा वाढली. मग ती म्हणाली क्षमा करा हो साधू महाराज, भिक्षा वाढण्याकरिता थोडा वेळ लागला, क्षमा करा. पण महाराज साधू ऐकायला गेले. साधू मोठाले डोळे करून त्या पतिव्रता स्त्रीकडे पाहू लागले. मग ती पतिव्रता स्त्री म्हणाली साधू महाराज, अहो साधू महाराज काय डोळे वाचू बघता, जळून राख व्हायला मी काय बघेन आहे की काय? माझा दृष्टांत संपला. सांगायचं इतकंच आहे की दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याची ताकद फक्त पतिव्रतेतच आहे. विठ्ठला मग महाराज म्हणतात तुम्ही जर या 4 नियमांचं पालन केलं तर याच्या पलीकडे माझ्या जीवनात दुसरा अनुभव नाही. आणि ते महाराज दुसऱ्या चरणात सांगतात हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. विठोबा रखुमा, 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 विठोबा रखुमा. महाराज म्हणतात तुम्ही जर या 4 नियमांचं पालन केलं तर याच्या पलीकडे माझ्या जीवनात दुसरा अनुभव नाही. मग समाज म्हणू लागला तुम्ही आम्हाला एवढे 4 नियम सांगितले, त्याच्यापैकी एकही करू शकत नाही, आम्हाला सोपं साधन सांगा. मग महाराज म्हणतात 3ऱ्या चरणात पुन्हा महाराज 2 नियम सांगतात. सत्य बोल मुखे, दुखवी आणि कांचे दुखे. तर महाराज माणसानं नेहमी सत्य बोललं पाहिजे.